नागरिकों द्वारा स्मार्ट प्रीपेड मीटर योजना का कड़ा विरोध को देखते हुए कांग्रेस की ओर से बिजली वितरण कार्यालयों के सामने प्रदर्शन किया गया। इस आंदोलन में सरकार से स्मार्ट प्रीपेड मीटर योजना को तत्काल स्थगित करने की मांग की गई। इस मीटर को लगाने के लिए ग्राहकों को प्रति मीटर 12,000 रुपए देने पड़ेंगे। साथ ही इसे रिचार्ज करना होगा और रिचार्ज खत्म होते ही बिजली आपूर्ति बाधित हो जाएगी। इससे आम उपभोक्ताओं का आर्थिक बजट चरमराने की आशंका है। इसी के चलते कांग्रेस की ओर से विद्युत वितरण कार्यालय के सामने प्रदर्शन किया गया। जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने जे डिजिटल मीटर बद्दल सक्तीचे आदेश काढून महाराष्ट्रामध्ये घरोघरी मीटर लावण्याचा त्यांचा तो घाट आहे, त्याचा मी प्रथम निषेध करतो। कारण पहिलेच इथला सर्वसामान्य माणूस, कष्टकरी माणूस, शेतकरी माणूस ह्या महागाईने ग्रासला आहे आणि यातल्या आता प्रीपेड मीटरमध्ये पहिले पैसे भरा आणि नंतर वीज वापरा, हे काही सर्वसामान्य लोकांना, कष्टकरी शेतकरी लोकांना पटणार नाही आहे। कारण प्रीपेड मीटरमध्ये तुमची लाईन कधी कटेल कारण तुम्हाला सांगता येणार नाही आणि रात्री आमचं प्रीपेड मीटरचं हेच बॅलन्स संपलं तर सकाळी तुमचं मीटरचं लाईन कापल्या जाईल आणि ते आम्हाला न कळत कापलं जाईल। आम्ही त्याची कंप्लेंट कुठे करायची? अरे आपला देश हा सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरीच्या लोकांचा देश आहे। तुम्ही डिजिटल लाईन करा ना, आम्ही त्याला आमचा नकार नाही आहे, पण आधी लोकांना शोधणं करा, आधी लोकांना शहाणं करा, नंतर तुम्ही प्रीपेड मीटरबद्दल लोकांमध्ये त्याची भावना पोहोचवा। कारण याच्यामधून शेतकरी लोकांचा, इथं गरीब लोकांचा लॉस आहे, याचा घाटा आहे, याचा फायदा फार मुठभर लोकांचा आहे। त्याच्यामुळे आम्ही यांचा आज निषेध आंदोलन इथे केलं आहे। जो होता त्याचा आम्ही आज इथे होळी केली आहे। शासन निर्णय म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे मीटर 6,000चं आहे, आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ते मीटर 12,000ची वाढीव रेटने तिथल्या कॉन्ट्रॅक्टरला दिला आहे। म्हणून तो 6,000चा जो तफावत आहे, हा 6,000 तफावत कोण आणि कुठून कशी भरून काढणार आहे हे गव्हर्नमेंटने अजून क्लिअर केलं नाहीये। हा शेवटी पैसा सर्वसामान्य लोकांचा पैसा आहे, गोरगरीब कष्टकऱ्यांचा पैसा आहे। म्हणून आमच्या पैशाची अशी विटंबना किंवा अशी दुराग्रह किंवा दुरुपयोग आम्ही करू देणार नाही। नागपुर समय, गली से दिल्ली तक।